तर मोर्या संघाचा या ठिकाणी 12वा प्रतिनिधी पोहोचला आहे. तर लायन्स संघाचा पोहोचला. तर मुशर्रफ बॉईज संघाच्या कॅप्टनला विनंती असेल तर चला आपला 12वा प्रतिनिधी प्लीज. सो मच योगेश दादा आणि अमित दादा आपण या स्पर्धेमध्ये मला संधी दिल्याबद्दल. तसेच अमन हिरा कप 2026 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं मी अनिकेत मोरे सहर्ष स्वागत करतोय आणि थेट आपल्याला घेऊन चालतोय मैदानामध्ये. कारण की सामना रंगतोय मुशर्रफ बॉईज वर्सेस लायन्स 11 या दोन संघांमध्ये. मुशर्रफ बॉईज संघाने नाणेफेकी जिंकली आहे. आमंत्रण दिलंय लायन्स संघाला फलंदाजीसाठी. फलंदाजी करत असताना आता कोण जिंकणार. तसेच यापूर्वी जो सामना आपल्या डोळ्यांसमोर आढळून आला त्या मॅच मधला सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. तर यस कमलेश, जर का आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. आपण मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलात. जर का आमचा आवाज तुमच्या पोहोचत असेल तर प्लीज यायचं आहे. एक चांगली खेळी आपण पाहिली. अगदी त्या जोरावरती करिश्मा 11 संघाने तो सामना जिंकला. तर यस कमलेश गोलंदाजी करत असताना 2 गडी देखील बाद केले आणि फलंदाजी करत असताना अगदी 57चं मौल्यवान आपण त्याच्याकडनं पाहिलं. तर चला कमलेश या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तसेच जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. अगदी आपण सकाळपासून अमित सुरळकर असतील आणि योगेश वाघ असतील या दोन समालोचकांचं समालोचन ऐकताय. अगदी प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध केलंय. परंतु आज मला देखील या स्पर्धेमध्ये एक इनिंग्स करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल दोघांचे देखील खूप खूप आभार आणि धन्यवाद देखील. कारण की जाऊया आपण मैदानामध्ये. सामना रंगतोय पुन्हा एकदा मुशर्रफ बॉईज वर्सेस लायन्स 11 या दोन संघांमध्ये. अगदी अमित सोळकर जर आपण विचार केला तर दोन्ही संघ या विभागातले दादा संघ आहेत. या परिसरातले दादा संघ आहेत. बऱ्याचशा सामन्यांमध्ये स्पर्धांमध्ये आपण या दोन्ही संघांना अगदी या फायनल असेल मग रनरअप का असू द्या प्रत्येक पारितोषिक पटकावताना पाहिलंय. परंतु आता ऑन बॉलिंग ट्रॅक गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय लाला. अगदी लाला सोबत देखील मी बराचसा काळ क्रिकेट खेळलो. एका टीम मध्ये देखील क्रिकेट खेळलो. परंतु आज लालाला आपण मुशर्रफ बॉईज या टीम मधनं पाहताय. खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी एक नवीन सीझन येतो योगेशदा आणि प्रत्येक वेळी एक नवीन खेळाडू वेगवेगळ्या टीम मध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक टीम कोणाला ना कोणाला संधी देत असते. परंतु आज आपण लाला याला मुशर्रफ बॉईज मधनं पाहतोय. तर स्ट्राईक एंड वरती अंगद, नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय संदीप सँडी. अगदी या लायन्स संघाचा विचार केला तर भरपूर काळापासून हे दोन्ही खेळाडू सेवा करतायत. परंतु आज या इम्पॉर्टंट मॅच मध्ये कोण कोणाला अगदी या धूळ सारणार हे नक्कीच आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू पाटलांचा चेंडू अपील परंतु मिसिंग द ऑफ स्टंप. पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. परंतु लेग बाईटच्या माध्यमातून नक्कीच एक धाव मिळेल आणि या एका धावेनं अगदी या ठिकाणी धावसंख्येची देखील श्री गणेश होती. दोन पेंडिंग आहेत पहिल्यांदा हे दोन अमित सुरग यांच्या शुभ असते दोन्ही. तर यस कमलेचा विचार केला तर या ठिकाणी उपस्थित झाला. अगदी सलग 2 सामन्यांचे या ठिकाणी सामनावीरचे पुरस्कार त्याला आमचे साथी समालोचक माननीय श्री अमित सोळकर यांच्याकडनं नक्कीच पुरस्कृत करण्यात येईल. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळाली. स्ट्राईक देखील योगेश वाघ या ठिकाणी रोटेट होताना पाहायला मिळाली आहे. एक धाव नक्कीच धावफलकावरती आहे. परंतु एकही फलंदाजानं आतापर्यंत वैयक्तिक काद हे मात्र खोडं केलेलं नाहीये. दुसऱ्या फेरीतील सामने आहेत ज्याच्यामध्ये आता आपल्या समोर मुशर्रफ बॉईज आणि लायन्स 11 असे हे दोन संघ एकामेकांसमोर बिग फाईट देत असताना लालाचा दरम्यानचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा अगदी मनगटी वापर पाहायला मिळतोय. चेंडू अगदी कॉर्नरच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. पाहता पाहता सिंगल स्ट्राईक देखील रोटेट होतीये आणि या एका धावेनं आता संदीप देखील आपलं वैयक्तिक खातं खुलं करतंय. म्हणजे 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर एकूण आता 2 ही धावसंख्या निश्चित स्वरूपामध्ये धावफलकावरती पाहायला मिळते. अब तक 2 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 गेंदों के बाद. परंतु लाला पुन्हा एकदा अगदी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आतापर्यंत तरी जखडून ठेवले सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती. दरम्यानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. अगदी कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू जाऊन पोहोचलाय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतील आणि परत फेक करतील तोवर एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. आता या एका धावेनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे
आणि जर का आपण रणनीती पाहिली दोन्ही फलंदाजांची तर सिंगलवरती जास्ती भर देतात. सिंगलवरती भर देत असताना मात्र 3 धावा या सफलतापूर्वक आता धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ऑन बॉलिंग ट्रॅक अगदी वेगावरती स्वार होत असताना लालाचा दरम्यानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न अगदी झेलखाली खेळाडू चुकी होणार नाहीये आणि इथून मात्र थोडंसं फंबल देखील पाहायला मिळालं परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये अगदी जगलिंग करत असताना झेल या ठिकाणी प्राप्त झालाय. पहिला झटका लायन्स 11 टीमला संदीपच्या रूपामध्ये यस गडी बाद. तर थोडंसं जगलिंग त्या ठिकाणी नक्की झालं होतं परंतु स्वतःला सावरलंय आणि हेच तर क्रिकेट आहे. तुम्हाला भाग्य दुसरी संधी देतं परंतु त्या संधीला तुम्हाला कॅच करावं लागतं आणि तेच कॅच पकडलं गेलंय. पहिला गडी बाद झालाय, पहिला गडी गारद झालाय. अगदी पहिला गडी बाद झाला असता आता 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. टीमचा संघनायक म्हणजेच अगदी पाहिलं तर लेदर क्रिकेटचा देखील फारसा अनुभव या खेळाडूकडे आहे. सातत्यानं तुम्ही सॅटर्डे संडेमध्ये या खेळाडूला लेदर क्रिकेट देखील खेळत असताना पाहत असता परंतु आज आपण या खेळाडूला अगदी सेक्टर 20च्या मैदानावरती पाहताय. लाल्याच्या दरम्यानचा पुढचा बॉल स्टेप आउट केलाय डान्सिंग डाऊन द विकेट्स परंतु पुन्हा एकदा तोच प्रयत्न आता मात्र दुसरा खेळाडू अगदी आल्या लागलेला दुसरा झटका लायन्स 11 टीमला परदेशियाच्या रूपामध्ये गडी बाद. अगदी बॅक टू बॅक 2 विकेट्स म्हणजे एकंदरीत विचार केला तर सुरुवात छानपैकी झाली होती ती म्हणजेच लायन्स 11 टीमसाठी परंतु तदनंतर काय चोख प्रत्युत्तर दिलाय गोलंदाज लालाचा विचार केला तर या संघाचा अगदी स्टार खेळाडू आहे, चेहरा आहे आणि तीच ओळख साध्य करत असताना काय चांगलं प्रात्यक्षिक दाखवलंय. अगदी मंत्रमुग्ध आत्तापर्यंत तरी पूर्ण प्रेक्षकांना करून सोडलाय. शनिवारचा दिवस आहे. शनिवारचा दिवस म्हटलं की नक्कीच काही लोक कामावरती असतात तर काही लोक सुट्टीवरती असतात परंतु जे लोक सुट्टीवरती आहेत अमितदा ते नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट म्हणजे खरी मेजवानीच आहे आणि या मेजवानीचा आस्वाद घेत असताना आपण प्रत्येक प्रेक्षकांना मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा आपण धावतं वर्णन नक्कीच मैदानामध्ये घेऊन जातोय. पुन्हा एकदा अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता आल्या आल्या त्याला पूल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अगदी निघून जाईल सीमा रेषा पार रणमितील 4 कारण की हा येतोय धमाकेदार चौकार. 4 धावा येत आहेत. त्या 4 धावांना अगदी षटक देखील समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 7 ही धावसंख्या नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळते. एका बाजूनं 7 धावा देखील पाहायला मिळतात तर 2 विकेट्स देखील पाहायला मिळतात. येस 3 षटकांचा सामना आहे ज्याच्यामधलं पहिलं षटक हा सफलतापूर्वक समाप्त झाला म्हणजे पॉवर प्ले या ठिकाणी यशस्वी पद्धतीने समाप्त होत असता 2 गडी बाद 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 7 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर अशी कायची धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अगदी जो संघ हारेल तो मात्र स्पर्धेमधनं बाहेर होईल परंतु जो जिंकेल त्याला अगदी सुपर 2 मध्ये जाण्याची अजून एक संधी मिळेल म्हणजे तो एक पाऊल नक्कीच पुढे जाईल. सातत्यानं आज एकूण 12 संघांचा समावेश होता त्यामधनं आता ह्या सुपर 6 आपल्या डोळ्यांसमोर आहेत म्हणजे 12च्या लॉटमधनं आता शेवटचे 6 संघ समोर असताना आता ही जी शेवटची मॅच आपण दुसऱ्या फेरीतली पाहताय त्याच्यामधनं शेवटचे 3 संघ आपल्या डोळ्यांसमोर येतील आणि त्यामधनं अगदी कुठला तरी एक संघ अगदी सुपर 2 मध्ये जायला संधी मिळेल. लढाई आपण प्रत्येक संघांमध्ये पाहताय परंतु अगदी कोण आपले आशू या ठिकाणी गाळेल ते आपण नक्कीच पाहणार आहोत. सातत्यानं आता पहिल्या षटकाचा खेळ तर संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद लायन्स संघाच्या बाजूने 7 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात परंतु दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज आकाश ऑन बॉलिंग ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय तर स्ट्राईक एंड वरती सलामी आलेला फलंदाज अंगद देखील पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज आहे परंतु रिव्हर्स स्वीप देखील खेळण्यामध्ये हा खेळाडू सक्षम आहे सातत्यानं पाहिलाय परंतु पार्ट लाईनचा चेंडू थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा देखील इशारा आलाय की इट्स अ वाईड बॉल थँक्यू सो मच अंपायर आणि या वाईडने आता वाढती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद 8 कुठेतरी आता खराब सुरुवात झाली आहे षटकाची. पहिला चेंडू या ठिकाणी स्वर मारा करतोय गोलंदाज आकाश कुठेतरी कमबॅक करावा लागेल. कमबॅक करत असताना अंगदला देखील चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू सन्मान दिला. एक धाव चोरण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आणि संधी कमावली आहे मिळवली आहे. फलंदाज होतोय धावचीत या स्वरूपामध्ये बाद. द बिग मॅन बॅक टू द पवेलियन.
सातत्यानं आता तिसरा गडी देखील गारज झालाय. म्हणजे अमितदा सांगायचं झालं तर आता वरची फळी पूर्णपणे ढासळती आहे. आता मिडल ऑर्डरचे जे फलंदाज येणार त्यांना आता पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घ्यावी लागेल. कारण की पहिला चेंडू अवंतर, नशिबाची ही एक धावसंख्या तुमच्या खात्यामध्ये ऍड झाली, परंतु तदनंतर यॉर्कर चेंडू म्हणजे गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळाला, त्याला सन्मान देखील दिला, परंतु चेष्टा केली चोरटी धाव घेण्याचं आणि त्याचा खामियाजा देखील तुम्हाला भुगतावा लागलाय. आणि क्रिकेटमध्ये जर सांगायचं झालं तर चुकीला माफी ही नसते. ती चुकी तुम्ही केली आणि त्याची शिक्षा देखील तुम्हाला भोगावी लागते. गडी बाद होतोय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये उमेश हा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज सुनील. येस, सुनीलचा विचार केला तर हा धावपटू आहे, मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणारा खेळाडू आहे, सातत्याने एक प्रॉपर ॲथलीट आहे. ज्या ज्या वेळेला आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये म्हणा, पनवेल तालुक्यामध्ये म्हणा मॅरेथॉनच्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू बऱ्याचपैकी सहभाग घेतो आणि याच्या नावावरती चांगले चांगले पुरस्कार देखील आहेत ॲज अ धावपटू म्हणून. आणि तोच खेळाडू आता आपल्याला यावेळेला मैदानामध्ये पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक एंड. परंतु आकाश निघालाय. आकाशच्या दरम्यानचा पुढचा बॉल अगदी कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला दिशा दिली आहे. काव कॉर्नरच्या रिझनमध्ये चेंडू पोहोचलाय. त्या ठिकाणी खेळाडू आहेत, जोपर्यंत चेंडूला उचलतील परत फेक करतील तोवर एक धाव पूर्ण. या एका धावेने आता धावफलक अलगूजरित्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच येस 10 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. हो 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 हो, स्विंग आणि मिस, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, अगदी वेगाने आता बीट केलाय. विकेट किपरच्या ग्लव्समध्ये जाऊन चेंडू थांबलाय. डॉट बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा आपली ओळख या ठिकाणी आकाश दाखवून देतोय. जरी मी अवंतरने षटकाची सुरुवात केली असेल तरी देखील मी चांगला कमबॅक करू शकतो, ही माझी ताकद आहे, ही माझी ओळख आहे. परंतु उमेशला आता फलंदाजी चांगली करावी लागेल. उमेशमध्ये देखील क्षमता आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अपीलमध्ये केवळ उत्साह जास्त पाहायला मिळतोय तर आत्मविश्वास एक कमी. अगदी पुन्हा एकदा आता हा डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलना कुठेतरी उमेशवरती आता मानसिक दडपण योगेश वाढलंय. कारण की वारंवार हा खेळाडू डॉट चेंडू खेळतोय. डॉट चेंडू तुमच्यावरचं प्रेशर वाढणं, 3 षटकांचा सामना, जेमतेम बॅटिंग करत असताना 3 मोठे फटके अपेक्षित असतात. पुन्हा एकदा अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, अगदी शरीरापासून लांब ठेवला आणि इथून जर विचार केला तर हा लिगल डिलिव्हरी पाहायला मिळतोय. आणि या लिगल डिलिव्हरीच्या माध्यमातून षटक देखील समाप्त झालाय. म्हणजे एकूण 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होत असता 3 गडी बाद 10 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अगदी या बिकट अशी परिस्थिती आपण लायन्स 11 संघाची पाहू शकता. नाणेफेकी जिंकून मुशर्रफ बॉईज संघानं क्षेत्ररक्षण निवडलं आणि ते का निवडलं हे अगदी मैदानामध्ये साध्य करून दाखवलं आतापर्यंत. परंतु शेवटचं षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकाला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर स्लॉक षटक असं म्हटलं जातं. स्लॉक षटक म्हटलं की तुम्हाला परमिट मिळतं आणि हे परमिट मिळालं की तुम्हाला लायसन्स देखील मिळतं आणि लायसन्स मिळाल्यानंतर फलंदाज अगदी विस्फोटक फलंदाजी देखील करतात. विकेट्स हातामध्ये आहेत. जमेची बाजू ही आहे लायन्स 11 संघासाठी, परंतु सुनील आणि उमेशला आता गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल, ते म्हणजे प्रथम चेंडूपासनं. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त होत असतात 3 गडी बाद 10 ही धावसंख्या नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळते. राजाचा पहिला चेंडू, यावेळेला फटका चांगला आहे. सुनीलच्या माध्यमातून चेंडून अगदी कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलं. त्या ठिकाणी थोडंसं मिस जजमेंट झालंय, खराब फेकी देखील होतीये, खराब कलेक्शन देखील होतंय आणि एक खराब प्रात्यक्षिक पाहत असताना मात्र फलंदाज अगदी गोलीच्या वेगानं 2 धावा पूर्ण करतात आणि या 2 धावेंना आता एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12. 12 रन्स ऑन बोर्ड. अब तक 12 रन स्कोर कार्ड के ऊपर. पुन्हा एकदा राजा निघालाय. राजाचा दरम्यानचा पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्र निवडला, परंतु खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल. चांगली फेकी झाली आहे. 1 बाउन्स विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचेल चेंडू, तोपर्यंत निश्चित स्वरूपामध्ये धावफलकावरती 13 धावा या पाहायला मिळतात. योगेशदा सांगेन चौफेर मैदान आहे, 360 मैदान आहे, वाऱ्याचा वेग देखील आहे आणि जर का हा सामना लायन्स 11 संघाला जिंकायचा असेल डिफेंड करत असताना सेकंड इनिंग्समध्ये, तर धावफलकावरती किमान 30 धावा या नक्कीच उभाराव्या लागतील. हे इतिहास आहे मैदानाचं.
हे इतिहास सांगून जाते आपल्याला की जर तुम्ही या ठिकाणी कमी धावा केल्या तर तुम्हाला सामना हातातून गमवावा देखील लागेल. विकेटचा प्रयत्न, चेंडू आकाशात, गोलंदाज झेल खाली, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय आणि इथून जर पाहिलं तर 4था क्रमांकाचा गडी बाद होतोय. एकूण 4 गडी बाद होत असतात. अगदी दुर्दैवी अवस्था पाहायला मिळते लायन्स 11 संघाची. येस, बघता बघता द बिग मॅन बॅक टू द पवेलियन. अगदी मागच्या आठवड्यामध्ये मी नावडे या गावच्या मैदानावरती समालोचन करत होतो. नावडे संघ बॅटिंग करत असताना 3 षटकांमध्ये अवघ्या 9 धावा होत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये अगदी 5 चेंडूमध्ये 6 षटकार फलंदाजाने लगावले आणि त्या शेवटच्या षटकामध्ये 40 धावा बनवल्या आणि एकूण 4 षटकांमध्ये 50 धावांचा टार्गेट सेट केला होता. परंतु तसं काही चमत्कार आता या ठिकाणी लायन्स 11 संघाला जमेल का? कारण की अगदी सिंगल आणि डबलने जास्ती फरक हे मात्र मुशरफ बॉईज संघाला पडणार नाहीये. कारण की त्यांना हे कळून चुकलंय की नाणेफेकी जिंकल्यानंतर जे आपण निर्णय घेतला ते आता आपल्या बाजूने बऱ्याचपैकी झुकलंय. परंतु सेकंड इनिंग्समध्ये कधीही या सामन्याला कलाटणी देऊ शकेल तो म्हणजे लायन्स 11 संघ. परंतु त्यासाठी तुम्हाला कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. परंतु राजा अद्याप देखील चांगलं षटक हाताळलंय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी शॉट फाईन लेग आहे. अगदी जंप करत त्या चेंडूला अडवलंय. थोडंसं मिस जजमेंट झालं होतं, परंतु ऐनवेळी चेंडूला थांबवलं जात आहे. बघता बघता 1 धाव प्राप्त होती आणि एका धावेनं आता वाढती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटकाचा विचार केला तर एकूण 5 चेंडू समाप्त झालेत. शेवटचा चेंडू असेल इनिंगचा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय सूरज. यावेळेला पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत, परंतु अगदी 2 खेळाडूंना बीट करत गोलीच्या वेगानं चेंडू निघून जाईल. सीमा रेखा पार, मिळेल चौकार. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. अगदी पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळतीये 4 गडी बाद 19 म्हणजे 20 धावांचं टार्गेट आहे. 20 धावा आता बनवायच्या आहेत मुशरफ बॉईजला 18 चेंडूंमध्ये. अगदी एक सोपं असं टार्गेट तुम्हाला नक्कीच वाटत आहे, परंतु एक नक्कीच सांगेन की ज्या ज्यावेळी लो स्कोरिंग सामने आपल्या डोळ्यांसमोर येतात त्या सामन्यांमध्ये तेवढीच जास्त रंगत देखील पाहायला मिळते. परंतु सेकंड इनिंग्समध्ये लायन्स 11 टीमच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रेक्षक देखील सामना अगदी चुरशीनं पाहतात, तर मान्यवर देखील स्टेजवरनं या सामन्याला तितक्याच इंटरेस्टनं पाहतात. कारण की ही मॅच आता खऱ्या अर्थानं रंगतदार होत चालली आहे आणि या मॅचची रंगत, या मॅचची उत्सुकता जर का अजून वाढवायची असेल तर मात्र लायन्स 11 संघाला आता तिखट गोलंदाजी करावी लागेल. 18 मध्ये 20 बनताना आम्ही आपण पाहिल्यात, परंतु 18 मध्ये 20 थांबवताना देखील पाहिल्यात. टेनिस क्रिकेटचा इतिहास पाहिला तर 6 चेंडूंमध्ये 1 धाव देखील डिफेंड केलेली आहे. योगेश दा, अगदी पेट्रोल पंपच्या मैदानावरती एक 10 ते 12 वर्षा अगोदरचा सामना आहे, साई कृपा वर्सेस जंक्शन, आणि त्या सामन्यामध्ये गणेश दादाने केलेली गोलंदाजी अद्याप देखील आठवण येते का? 6 मध्ये 2 धावा डिफेंड केल्या होत्या आणि साई कृपाचा डायहार्ड फॅन म्हणून आम्ही टी शर्ट काढून देखील नाचलो होतो. हा इतिहास आहे. म्हणजे जर तुम्ही प्रयत्न केले तर प्रयत्नांना कुठेच मात मिळत नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. 18 मध्ये 20 थांबतात, 18 मध्ये 20 बनतात पण, परंतु तसं काही जर का तुम्हाला मैदानामध्ये घडवायचं असेल तर इथून चांगलं लागेल. सातत्यानं आपण एकच प्रयत्न करतो की ॲट द एंड ऑफ द डे क्रिकेट जिंकायला पाहिजे आणि त्यासाठी हे आपण प्रयत्न पाहत आहे. खरं आता सेकंड इनिंग्सला आता सुरुवात होतीये. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये जात असताना एकाच ओव्हर टार्गेट होतं 37चं 34 काढलेत. येस विचार केला आपण मैत्री 11 वर्सेस अमन हिरा, म्हणजे आजच्या दिवसातला जो दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होता त्यामध्ये 37चं टार्गेट होता आणि विशाल ढोलेनं अगदी 34 धावा 7 चेंडूंमध्ये बनवल्या होत्या. खऱ्या अर्थानं सर्वात जास्त फॉर्ममध्ये असलेला हा संघ आहे आणि त्या संघामध्ये सर्वात जास्त फॉर्ममध्ये असलेला खेळाडू जर का कोण असेल तर तो म्हणजे विशाल ढोले. खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेमध्ये सुपर 4 म्हणा, सुपर 2 म्हणा किंवा पहिल्या क्रमांकाचे मानकरी म्हणा, अशा प्रत्येक रेसमध्ये आपण मैत्री 11 संघाला बऱ्याचपैकी प्रथम स्थानावरती पाहिलंय, आगेकूच होताना पाहिलंय. परंतु आज आपल्या डोळ्यांसमोर आता सामना येतोय मुशरफ बॉईज वर्सेस लायन्स 11 या दोन्ही टीम्समध्ये. सातत्याने आता विचार केला तर दोन्ही टीम्सला आपला जो आत्मसन्मान आहे तो वाचवायचा आहे, या स्पर्धेमधला जो आपला अस्तित्व आहे तो जिवंत ठेवायचा आहे आणि त्यासाठी आता हे दोन्ही संघ एकामेकांसमोर सेकंड इनिंग्समध्ये म्हणजेच उत्तर अर्धामध्ये आता
एक बिग बॅटल एकामेकांसमोर नक्कीच देतील. मैत्री 11 करिश्मा 11 आणि आता जो जिंकेल ना त्यांनी हा सामना संपला त्वरित लॉक होतो. येस येस, लक्ष असू द्या. मैत्री 11 संघाचा संघनायक, करिश्मा 11 संघाचा संघनायक आणि हा सामना जो जिंकेल त्या संघाचा देखील संघनायक. लगेचच आपण रेडी व्हायचं आहे आणि समालोचन कक्षासमोर यायचं आहे, कारण की या ठिकाणी ज्या लॉटच्या चिठ्ठ्या उडणार आहेत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपली प्रेझेंटी लावायची आहे, हजेरी लावायची आहे. तर चला पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये बनवायचे आहेत 20 मुशर्रफ बॉईज या टीमला, तर लायन्स 11 टीमला 18 मध्ये 20 थांबवायचे आहेत. टिट फॉर टॅटच्या या लढाईमध्ये आता डू ऑर डायची सिच्युएशन पाहायला मिळते. सेकंड इनिंग्सला होतीये सुरुवात. पहिल्या षटक घेऊन येतोय गोलंदाज संदीप, तर सेकंड वरती आहे फलंदाज लाला. लाला टू संदीप, ही बिग बॅटल आता पहिल्या ओव्हरची पाहायला मिळते. बॅकफुटवरती गेले, पुल करायचा होता परंतु चांगल्या पद्धतीनं मिळाल झालेलं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे. पहिल्या चेंडूवरती मिळेल एक धाव. मी वारंवार सांगतोय 18 मध्ये 20 थांबल्या जातात. बॅट्समनच्या वीक पॉइंटला टार्गेट करा, जास्तीत जास्त डॉट चेंडू फेका. तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक कराल, या मॅच मध्ये पकड अजून मजबूत कराल. पहा स्टेप आउट, गुडलँड स्पॉट वरती चेंडू अगदी रिलीज केलाय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर ही परफ्यूम डिलिव्हरी होती. अगदी मातीचा दरवळणारा वास बॅट्समनच्या नाकाजवळ न देत चेंडू पोहोचलाय विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं आता मैदानातली खळबळ अगदी वाढत चालली आहे. सँडीचा आता पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जात असताना अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा बोटवर, फलंदाज बाद. मी मागाशीच म्हटलं की 18 मध्ये 20 थांबतात आणि त्याच प्रयत्नामध्ये सँडी पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करतोय, परंतु त्यानंतर एक चेंडू डॉट फेकत असताना तिसऱ्या चेंडूवरती गडी देखील बाद करतोय. म्हणजे आता जे समीकरण आहे ते उर्वरित 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 19 धावांची. या षटकामध्ये अमितदा जर का संदीपने 2 ते 3 धावा खर्च केला आणि अजून एक गडी बाद केला तर नो डाऊट येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 18 धावा बनवण्यासाठी मोठी मशक्कत करावी लागेल मुशर्रफ बॉईज या टीमला. परंतु क्रिकेट इज ऑल अबाउट युअर एफर्ट्स. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा पूर्णपणे अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानामध्ये पडला जात नाही तोपर्यंत आपण एक्झॅक्ट प्रेडिक्शन करू शकत नाही. परंतु जर का खेळाडूंमध्ये क्षमता असेल, स्वतःवरती विश्वास असेल तर या मोमेंटपासून देखील त्या मॅचला जिंकू शकतात आणि ही क्षमता आहे संदीपमध्ये. संदीपला आपण पाहिलंय बऱ्याचशा मॅचमध्ये अगदी चांगली गोलंदाजी करत असताना आणि आज देखील संधी आहे. दरम्यानचा पुढचा बॉल कार्पेटच्या साहाय्यानं अगदी कॉपी बुक स्टाईलमध्ये केलेला हा फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवत असताना निघून गेलाय सीमारेखा पार. रन मितील 4. हा येतोय धमाकेदार चौकार. येस, अगदी जे संघाचे संघनायक आहेत हलीम त्यांचा छोटा बंधू आहे. स्ट्रायकेंडवरती विचार केला तर फहीमला आपण पाहतोय आल्या आल्या अगदी 400च्या स्ट्राईक रेटना चौकार मिळवतो आणि आपला खाता देखील खुला करतोय. परंतु या धावा थांबवायच्या आहेत. मी मगाशीच म्हटलं की संदीपला कुठेतरी धावा कमी खर्च करायच्या आहेत आणि डॉट चेंडू जास्ती फेकायचे आहेत आणि हे चेंडू फेकत असताना कुठेतरी 1-2 विकेट्स देखील मिळवायचे आहेत. संदीपचा पुढचा चेंडू अगदी पुन्हा एकदा वेगवान चेंडू डॉट बॉल फेकण्यामध्ये यश या ठिकाणी मिळालंय. अगदी चोख प्रत्युत्तर देत असताना संदीप देखील हे सांगतोय की हा चौकार आलाय तर मी डॉट बॉल देखील फेकू शकतो. आणि टिट फॉर टॅटच्या लढाईमध्ये कुठेतरी आता गोलंदाज थोडंसं वर्चस्व गाजवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. दरम्यानचा पुढचा बॉल. हो 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 हो, यॉर्करचा मारा करत असताना अगदी दांडी 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 गोल. फलंदाज बाद. तर या ठिकाणी अगदी या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 49 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद म्हणजे कुठेतरी एक चौकार जरूर लायन्स 11 टीमला थोडंसं बॅकफुटवरती घेऊन आला. परंतु आता 12 मध्ये बनवायचे आहेत 15. 12 मध्ये 15 बनवायचे आहेत आणि लायन्स 11 याच टीमचा इतिहास आहे की 6 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता होती आणि समोरच्या टीमला डिफेंड करत असताना त्या 2 धावा काढू दिल्या नव्हत्या लायन्स 11 संघाला आणि लायन्स 11 संघ तो सामना हातातनं गमावला होता. म्हणजे स्वतःचाच जो इतिहास आहे त्या गोष्टीला ध्यानात घेऊन आता म्हणतात ना एक रिव्हेंज तुम्हाला घ्यायचं आहे आणि रिव्हेंज घेत असताना आता 12 मध्ये 16 तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. डिफेंड करण्याची संधी मिळाली आहे. नवीन गोलंदाज ऑन बॉल ट्रॅक अंगद.
अंगदचा पहिला चेंडू लालासाठी अगदी या कव्हरच्या रिजन मध्ये खेळला जातोय. त्या ठिकाणी लेझी क्षेत्ररक्षण, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. दक 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 करत 4 धाब्यांसाठी हा स्टायलिश चौकार. अगदी अतिशय अतिशय आळशी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी, कारण की थोडीशी पण हालचाल पाहायला मिळाली नाही खेळाडूकडनं. आणि जर का एफर्ट्स पाहायला मिळाले असते तर नक्की 4 धावा पाहायला मिळाले असते. सँडीचेच बंधू आहेत. टीमसाठी जर का तुम्हाला एफर्ट्स टाकता येत नसतील तर नक्कीच तुम्ही कुठल्या तरी एका खेळाडूची जागा खाता, यात मात्र म्हणण्यामध्ये कोणती शंका नाहीये. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. अंगदचा पुढचा बॉल लालासाठी, अगदी घुटना टेक, तमाशा देख, परंतु व्हॉट अ फिल्डिंग, ब्युटिफुल एफर्ट्स, नाईस एफर्ट्स. आणि अगदी तू मध्ये थोडासा खराब तालमेल, परंतु चेंडू अगदी लप्पाछुपी खेळत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3 संध्या निर्माण झाल्या, तिन्ही संध्या हुकल्या देखील गेल्या. आणि अगदी बघता बघता फलंदाज 1 धाव देखील पूर्ण करतोय. आणि त्यातल्या त्यात आपण विचार केला तर या एका धावेने आता एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 10 धावा धावफलकावरती आहे. येणारे आता 10 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 10 धावा. अंगदला मात्र आता 10 चेंडू फेकायचे आहेत. देखिए 10 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं 1 विकेट के बाद. गुजारिश होगी सभी खिलाड़ियों से कि टाइम वेस्ट नहीं करना है प्लीज. इट्स एन हम्बल रिक्वेस्ट टू ईच एंड एवरी प्लेयर. देखिए थर्ड अंपायर यहाँ पे नहीं है. अंपायर अगर आपको कोई कंफ्यूजन है या फिर डाउट है सो यू कैन गो फॉर द रिव्यू. रिव्यू नहीं है, लेकिन आप देखिए ऑनफील्ड जो भी डिसीजन है वो आप एक दूसरे के साथ चर्चा विनिमय कीजिए. उसके बाद आपको जो भी लगता है वो डिसीजन आप यहाँ पे देख सकते हैं, बिकॉज अंपायर डिसीजन विल बी लास्ट डिसीजन. अब बची हुई गेंदें 10 और जीत के लिए भी 10 रन यहाँ पे चाहिए मुशर्रफ बॉयज को. देखा जाए तो 10 का दम अब ग्राउंड के अंदर देखने को मिलेगा. हालांकि अब 10 गेंदों में बनाने हैं 10. चलिए अंपायर जो भी डिसीजन होगा उसके ऊपर जल्द से जल्द अमन करना है, ये विनती है आपसे. चलिए ऑडियंस, वहाँ पे जो ऑडियंस थी थोड़ा सा फेवर करना अंपायर्स को, बताना है कि अच्छी फील्डिंग हुई है या फिर फील्डिंग में कोई चीटिंग की गई है. जो भी डाउट है वहाँ पे क्लियर करना है. यहाँ से अब इस मुकाबले में मजा आएगा क्योंकि लाला और फहीम अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आए. हालांकि अब 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और आने वाले समय में अब 10 गेंदों में जीत के लिए 10 रन की आवश्यकता. 6. देखिए मुकाबले में अब ट्विस्ट. अंपायर का यहाँ पे इंडिकेशन आ चुका है 6 रन का, यानी कि अब समीकरण पूरी तरीके से बदल चुका है. 10 गेंदों में अब जीत के लिए आवश्यकता होगी 6 रन की. केवल 6 रन बनाने. चलते मुकाबले की ओर. लाला ऑन स्ट्राइक. अंगद की अगली गेंद इस बार खुद के फॉलो थ्रू में रोकने की कोशिश, लेकिन चूके थोड़े से प्रयास से केवल 1 रन मिलेगी और इस 1 रन से अब टीम का बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर देखने को मिलेगा. 16 झालं. तो देखिए अब जीत के लिए केवल 4 रन की आवश्यकता है. पहले ओवर में 5 रन, दूसरे ओवर में 11, यानी अब 16 रन स्कोर कार्ड के ऊपर 4 की आवश्यकता. फिर एक बार बैकफुट पे गए, मजबूर किया बल्लेबाज को बैकफुट पे जाने के लिए. हालांकि 1 रन से ज्यादा फर्क यहाँ पे पड़ेगा नहीं मुशर्रफ बॉयज टीम को. जानते हैं भली बात ही कि इस मुकाबले को अच्छी तरीके से अपने जेब में डाल लिया है, अब किसी भी तरह का रिस्क उठाना नहीं चाहते. चलिए मैत्री 11 टीम के कप्तान और करिश्मा 11 टीम के कप्तान आइए टॉस लॉर्ड्स की चिट्टियां उड़ाने के लिए. ये विनती होगी दोनों टीमों के कप्तानों से कि प्लीज आपको आना है कमेंट्री बॉक्स के सामने. यहाँ पे लॉर्ड्स की जो प्रक्रिया है वो पूरी की जाएगी. इसी के बीच अंगद की अगली गेंद. बहुत ही अच्छा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन टाइमिंग नहीं कर पाए. हालांकि नो मैंस लैंड में गेंद जाकर गिरी. देखते देखते 1 रन यहाँ पे प्राप्त की जाएगी और इस 1 रन के साथ अब जीत के लिए बेशक रूप में आवश्यकता होगी केवल 2 रन की. देखा जाए तो फहीम और लाला के बीच में जो पार्टनरशिप यहाँ पर बुनी गई, इस पार्टनरशिप को एक अच्छा रूप दिया गया और इसी पार्टनरशिप के बदौलत अब तक हम स्कोर कार्ड के ऊपर 18 रन देख सकते हैं 1 विकेट के नुकसान पर. हालांकि अंगद थोड़े से महंगे साबित हुए. जिस तरह की गेंदबाजी संदीप ने की थी पूरी तरीके से अपोजिट गेंदबाजी देखने को मिली. फुल टॉस गेंद मिडल ऑफ द बैट करते हुए गेंद को भेजा तारामंडल में 6 रन के लिए. ये छेगा. यस, इट्स अ मैक्सिमम सिक्सर. इसी के साथ ये मुकाबला यहीं पर समाप्त हुआ. मुशर्रफ बॉयज इस मुकाबले को जीत चुकी है.
करिश्मा 11 टीम के कप्तान जावला यहाँ पर मौजूद हो चुके हैं। मैं विनती करूंगा मैत्री 11 टीम के कप्तान से कि प्लीज आइए आप, और इसी के साथ मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा।